वीरांच्या आभाळी आज सजला नतमस्तक मी त्या सर्वांची ज्यांनी भारत देश घडवला। सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या देश बांधवांना सर्वांना माझा नमस्कार। माझे नाव ईश्वरी प्रशांत सर, मी इयत्ता 5वीत शिकते। आज 15 ऑगस्ट आपण सर्वजण येथे भारताचा 79वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलेले आहोत। सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। मित्रांनो, 15 ऑगस्ट हा दिवस भारतातील प्रत्येक नागरिकांसाठी उत्सवाचा, सन्मानाचा व अभिमानाचा दिवस आहे। 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला। हा दिवस इतिहासाच्या सुवर्णाक्षरात कोरला गेला। आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान दिले। महात्मा गांधी, भगत सिंग, सुखदेव, राजगुरू, राणी लक्ष्मीबाई, मंगल पांडे, सरदार वल्लभभाई पटेल अशा अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी भारत मातेला स्वतंत्र करण्यासाठी आपले प्राण पणाला लावले। आजच्या या मंगल दिनी भारताचे पंतप्रधान लाल किल्ल्यावर झेंडा फडकवतात। हा सण मोठ्या उत्साहाने शाळा व महाविद्यालयांमध्ये साजरा केला जातो। सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते। सगळीकडे देशभक्तीची गाणी लावली जातात। स्वातंत्र्यानंतर भारताने खूप प्रगती केली आहे। विविधता, एकता हे भारताचे वैशिष्ट्य आहे, परंतु तरीही आपल्या भारतात अनेक समस्या आहेत। त्यावर आपण सर्व नागरिकांनी एकत्र येऊन मात केली पाहिजे। चला तर मग एक आदर्श व सर्वोत्तम देश बनवूया। शेवटी मी छोटीशी कविता म्हणून माझे भाषण संपवते। तिरंगा आमचा भारतीय झेंडा उंच उंच फडकावू, तिरंगा आमचा भारतीय झेंडा उंच उंच फडकावू, प्राणपणाने लढून आम्ही शान त्याची वाढवू, प्राणपणाने लढून आम्ही शान त्याची वाढवू। जय हिंद, जय भारत।